आज आपल्याला बनवायचे खूप सारे पदर सुटलेली आणि खस्ता कुरकुरीत अशी खारी। खारी तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण 1 कप मैदा घेतलेला आहे। मैद्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, पाव चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे, 1 चमचा यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे। तूप टाकल्यामुळे खारी छान खस्ता आणि कुरकुरीत होते। तूप टाकल्यानंतर मैदा आपल्याला छान असा हाताने चोळून घ्यायचा आहे। थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला घट्टसर एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। पिठावरती आपल्याला एक कपडा झाकायचा आहे आणि पीठ साईडला ठेवून द्यायचं आहे। 1 चमचा तेल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। कॉर्नफ्लॉवर जर नसेल तर तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा मैद्याचा वापर करू शकता। आपला साठा तयार आहे, पीठ देखील भिजलेला आहे। पिठाला मी परत एकदा छान मळून घेतलेला आहे। पिठाचे मी 3 भाग केलेले आहेत आणि 3 पोळ्या आपल्याला या ठिकाणी लाटून घ्यायचे आहेत। पोळीपाटावरती थोडासा मैदा टाकून एकदम पातळ अशी मी पोळी लाटून घेतलेली आहे। बाकीच्या 2 पोळ्या देखील मी या ठिकाणी लाटून घेतलेल्या आहेत। पोळीपाटावर असलेल्या पोळीला आपण साठा लावून घेतलेला आहे, त्यावरती आपल्याला सुका मैदा टाकून घ्यायचा आहे। त्यावरती आपल्याला दुसरी पोळी ठेवायची आहे। सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे। त्यावरती आपण तिसरी पोळी ठेवलेली आहे आणि तिसऱ्या पोळीला देखील आपण साठा लावून घेतलेला आहे, सुका मैदा टाकून घेतलेला आहे आणि याची आपल्याला एक घडी तयार करून घ्यायची आहे। जशी घडी आहे तसंच आपण याला लाटून घेतलेलं आहे। आता आपण याची खारी कट करून घेतलेली आहे। तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही ही खारी कट करून घेऊ शकता। खारी तळण्यासाठी कमी गॅसवरती तेल आपण छान गरम करून घेतलेलं होतं। तेलामध्ये बसतील एवढ्या मी खाऱ्या सोडून घेतलेल्या आहेत। खारीचे पदर सुटेपर्यंत कमी गॅस करायचा आहे। त्यानंतर खारीचे पदर एकदा सुटले की मध्यम गॅसवरती आपल्याला ही खारी तळून घ्यायची आहे। खारीला मस्त असे पदर सुटलेले आहेत।